28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दिल्लीमध्ये संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशाच्या अर्थसंकल्पावर चर्चा होते। अर्थमंत्री बजेट मांडतात आणि त्यावरती संसदेत 2 ते 3 दिवस चर्चासत्र चालतं। नंतर पंतप्रधानांचं भाषण होतं। एकूणच या अधिवेशनाची सगळी सूत्र ही सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात असतात। सरकारला अर्थसंकल्पाबाबत ज्याप्रमाणे नरेटिव्ह सेट करायचं असतं त्या आधारे चर्चा घडवली जाते। पण यंदाच्या अधिवेशनात मात्र वेगळंच चित्र देशाला पाहायला मिळालं। या अधिवेशनात पहिल्यांदा सरकारनं नाही तर विरोधी पक्षांनी नरेटिव्ह सेट केल्याचं दिसलं। यंदाच्या अधिवेशनात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीच। राहुल गांधींनी एका पाठोपाठ एक मुद्दे चर्चेत आणले, सरकारला आक्रमकपणे प्रश्न विचारले। यामुळे सरकारची सगळी ताकद त्यांना उत्तर देण्यातच गेली। अशा प्रकारे राहुल गांधी संसदेमध्ये पहिल्यांदाच नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी ठरल्याचं दिसतंय। येणाऱ्या काळात हेच नरेटिव्ह भाजपला जड जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। पण राहुल गांधींनी संसदेत कशा प्रकारे नरेटिव्ह सेट केलं, त्यांना उत्तर देणं सरकारला कसं अडचणीचं गेलं, आता भविष्यात हे भाजपला जड जाईल का, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी पहिलं नरेटिव्ह सेट केलं ते जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून। अधिवेशनातल्या आपल्या पहिल्याच भाषणामध्ये राहुल गांधींनी माजी सैन्य प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला। 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे नरवणे यांचं आत्मचरित्र आहे, जे अजून पब्लिश झालेलं नाहीये। या पुस्तकातले काही संदर्भ वापरून राहुल गांधींनी मोदींवरती टीका केली। या पुस्तकात नरवणे यांनी 2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षाबद्दल लिहिलेलं आहे। त्यावेळी चीनचे रणगाडे भारताच्या सीमेपर्यंत आले होते। यावरती नरवणे यांनी जेव्हा पंतप्रधानांना आदेश मागितला तेव्हा मोदींनी त्यांना तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असं उत्तर दिलं। मोदींनी निर्णय घेण्याची जबाबदारी सैन्यावर सोडली होती असं नरवणे यांच्या पुस्तकात म्हटले। यावरूनच राहुल गांधी अत्यंत आक्रमक झाले। शत्रू हा देशाच्या सीमेपर्यंत आला होता, पण मोदी मात्र निर्णय घेऊ शकले नाहीत अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। या मुद्द्यावरनं 2 दिवस संसदेचं वातावरण चांगलंच तापलेलं होतं। लोकसभेसहित राज्यसभेत सुद्धा प्रचंड गदारोळ झाला। 4 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत पंतप्रधान मोदींचं भाषण होतं। भाषणासाठी मोदी संसदेत आल्यावर मी त्यांना नरवण्यांचं पुस्तक भेट देणार असं राहुल गांधींनी सांगितलं। पण लोकसभेतल्या गोंधळामुळे मोदी सभागृहात आलेच नाहीत, त्यांचं भाषणही झालं नाही। त्यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव मोदींच्या भाषणाशिवायच मंजूर झाला। पण दुसऱ्या दिवशी ते राज्यसभेत गेले, त्यांनी तिथं भाषणही केलं। या सगळ्यावरनं आता राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी हे घाबरलेत असं नरेटिव्ह बिल्ड केलं। चीन विरुद्धच्या संघर्षावेळी मोदींना निर्णय घेता आला नाही, त्यांनी आपली जबाबदारी नरवणे यांच्यावर ढकलली। नंतर राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा सुद्धा मोदी लोकसभेत आले नाहीत, ते राज्यसभेत गेले जिथं राहुल गांधी नाहीयेत। याचाच अर्थ मोदींनी राहुल गांधी यांच्या समोर येणं टाळल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। अधिवेशनाचा हा सगळा आठवडा राहुल गांधी यांचे आरोप आणि मोदींचं लोकसभेत न येणं यामुळे चर्चेत राहिला। एकूणच काय तर राहुल गांधी हे पहिल्यांदाच नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाल्याचं दिसून आलं। यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी दुसरं नरेटिव्ह सेट केलं ते एप्स्टीन फाईल्सवरनं। राहुल गांधींनी आपल्या पहिल्या भाषणात नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा उपस्थित केला, तर दुसऱ्या भाषणात त्यांनी एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा संसदेत मांडला। देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव एप्स्टीन फाईल्समध्ये आलेलं आहे। त्यांचे आणि एप्स्टीनचे थेट संबंध होते हे आता हळूहळू पुढे यायला लागले। हाच मुद्दा राहुल गांधींनी संसदेत उचलला। विषय इतका वाढला की यावर स्वतः हरदीप सिंग पुरी यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली। राहुल गांधींच्या आरोपानंतर पुरी यांना प्रत्यक्ष कॅमेरासमोर येऊन उत्तर द्यावं लागलं। काँग्रेस पक्षाचा आरोप आहे की पुरी यांना अमेरिकेच्या दबावामुळे मंत्रिपद देण्यात आलं। पुरी यांचे एप्स्टीनशी संबंध होते, ते डिजिटल इंडिया सारख्या योजनांची माहिती एप्स्टीनला देत होते। याचाच अर्थ भारतातल्या निर्णयांवरती अमेरिकेतल्या लोकांचा प्रभाव होता असा आरोप काँग्रेसनं केलाय। हरदीप सिंग पुरी यांच्या सोबतच काँग्रेसनं एप्स्टीन फाईल्सवरनं पंतप्रधान मोदींवर सुद्धा आरोप केले। मोदींचं नाव एप्स्टीन फाईल्समध्ये असल्याचा आरोप काँग्रेस नेते पवन खेरांनी केला। यावरनं सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड चर्चा चालू झाली। राहुल गांधींनी सगळ्यात आधी संसदेत एप्स्टीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतरच या सगळ्याला सुरुवात झाली आहे। या सगळ्यावरून आता केंद्रातलं मोदी सरकार हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरती काम करत असल्याचं नरेटिव्ह काँग्रेस पक्ष बिल्ड करत असल्याचं दिसतं। 9 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे। तोपर्यंत कदाचित एप्स्टीनचा मुद्दा आणखीन पेटू शकतो। काँग्रेस पक्षानं जर हा मुद्दा लावून धरला आणि समजा एप्स्टीन फाईल्समध्ये सरकारच्या आणखी काही मंत्र्यांची नावं आली तर मात्र मोदी सरकार अडचणीत येऊ शकतं असं बोललं जातंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी तिसरं नरेटिव्ह सेट केलं ते म्हणजे भारत आणि अमेरिकेतल्या ट्रेड डीलवरून।
भारत आणि अमेरिकेत या महिन्याच्या सुरुवातीला ट्रेड डीलची घोषणा झाली आहे। या डील नंतर अमेरिकेनं भारतावरचा टॅरिफ हा 50%वरनं 18%पर्यंत कमी केलाय। त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे म्हणून याकडे पाहिलं जाते। आता ही डील दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक असल्याचा प्रचार सरकारकडनं केला जातोय। पण राहुल गांधींनी संसदेत बोलत असताना ही ट्रेड डील भारतासाठी कशी फायद्याची नाहीये हे सांगितलं। या ट्रेड डीलसाठी मोदी सरकार अमेरिकेपुढे सरेंडर झालं, भारताचं कृषी सेक्टर अमेरिकेसाठी खुलं करण्यात आलं आणि सरकारने या डीलसाठी देशाला विकलेलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय। गांधींच्या या आरोपानंतर मात्र संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणण्याचं म्हटलं होतं। राहुल गांधींना याबाबत नोटीस पाठवली जाईल असंही ते म्हणाले, पण नंतर असा कुठलाही प्रस्ताव संसदेत आलेला नाहीये। आता यावरनं सरकार बॅकफूटवर गेलंय असं चित्र निर्माण झालंय। राहुल गांधींनी संसद परिसरातच अनेक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेटही घेतली होती। शेतकऱ्यांनी या ट्रेड डीलचा विरोध करण्याबाबत आणि या विरोधात देशव्यापी चळवळ उभी करण्याबाबत त्यांनी नेत्यांशी चर्चा केली। या मुद्द्यावरनं सध्या राहुल गांधी चांगलेच ऍक्टिव्ह आणि आक्रमक झाल्याचे दिसतात। 5 वर्षांपूर्वी कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे आंदोलन उभा केलेलं तशाच प्रकारच्या आंदोलनाची तयारी विरोधकांची असल्याचं म्हटलं जाते। या सगळ्यामुळे काय घडतंय तर ट्रेड डील मध्ये भारत गणलाय असं नरेटिव्ह राहुल गांधी सेट करताना दिसतात। सरकारकडनं जरी ट्रेड डील भारताच्या फायद्याचे असल्याचं सांगितलं जात असलं तरी शेतकरी संघटना मात्र हळूहळू आक्रमक होत असल्याचं दिसतंय। आता पुढच्या काही दिवसांमध्ये या संघटनांनी देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनांची घोषणा केली आहे। त्यामुळे या मुद्द्यावरनं सुद्धा सरकार बॅकफूटवर जात असल्याचं चित्र आहे। आता हे सगळं येणाऱ्या काळात भाजपला जड जाऊ शकतं, नेमकं का तर तेही पाहूयात। खरं तर 2 महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सुद्धा विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झालेला। त्यावेळी दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट, इंडिगो क्रायसिस, घसरता रुपया असे अनेक मुद्दे चर्चेत होते। पण सरकारने हे सगळे मुद्दे टाळत संसदेत 2 दिवस वंदे मातरमवरती चर्चा घडवून आणलेली। त्यावेळी सरकार या मुद्द्यांवरनं दुसरीकडे लक्ष वळवण्यात यशस्वी ठरलं होतं। पण यावेळी मात्र राहुल गांधींनी सरकारला तसा चान्सच मिळू दिला नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजेंडा हा सरकारकडनं सेट केला जातो, पण यावेळी पहिल्यांदाच अजेंडा राहुल गांधी सेट करत होते आणि भाजपचे मंत्री मात्र त्यांना फक्त उत्तर देत होते। गेल्या वेळी ज्याप्रमाणे सरकारनं वंदे मातरमचा मुद्दा चर्चेत आणला तसं यावेळी सरकारला काहीही करता आलेलं नाहीये। आता पुढच्या महिन्यात 9 मार्च पासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आहे। हे अधिवेशन 2 एप्रिल पर्यंत चालणार आहे। या अधिवेशनात सुद्धा विरोधक अशाच प्रकारे आक्रमक होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत जर एप्स्टिनचा मुद्दा आणखी मोठा झाला, शेतकऱ्यांचं आंदोलन देशभरात पसरलं तर मात्र हे भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं। आता त्यावेळी सरकारकडनं यावरती काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्या तरी राहुल गांधी आणि त्यांनी गाजवलेल्या संसदेच्या अधिवेशनाची चर्चा देशभरात होतीये। इतके दिवस सरकार हे नरेटिव्ह सेट करत होतं आणि विरोधक त्याला उत्तर द्यायचे, पण आता पहिल्यांदाच विरोधक नरेटिव्ह सेट करतायत आणि सरकारला उत्तर द्यावी लागतायत। आता पुढच्या अधिवेशनात आणखी काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुम्हाला काय वाटतं, यावेळी राहुल गांधी नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी ठरलेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा।